कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार अल्पशिक्षित असून ते अनुकंपा तत्वावर नोकरी करतात. मात्र महापालिकेकडून त्यांना सुविधा मिळत नाहीत. महानगरपालिकेतील सफाई कामगारांना अथवा त्यांच्या वारसांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आणि वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेअंतर्गत मोफत सदनिका द्यावी अशी तरतूद असताना महापालिकेकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही, असा आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं करण्यात आलाय. शासनाकडून त्यांना मोफत सदनिका मिळावी, कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रतीची संरक्षक साधनं मिळावीत आदी मागण्यांचे निवेदन महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं. येत्या 8 दिवसात यावर निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांनी दिलाय. कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेमध्ये जे सफाई कामगार व झाडू कामगार आहेत ते त्यांचे 2-2 पिढ्या गेल्या, पण त्यांना अजून घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. शासनाची योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना असून देखील ते फक्त कागदावरच आहे. ते आपण सर्व योजना राबवण्यासाठी आज निवेदन देण्यात आलं. त्याच पद्धतीनं त्या कामगारांना जे संरक्षण किट मिळालं पाहिजे ते संरक्षण किट मिळलं जात नाही. त्यासाठी त्यांना झाडू कामगार आजारी पडतात. आजारी पडल्यानंतर त्यांना दवाखान्यात देखील स्वतःच्या खर्चानं करावं लागतं. या मागणीसाठी आम्ही आज आयुक्त यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. तरी या निवेदनाची येत्या 8 दिवसामध्ये दखल नाही घेतलं तर उग्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी संभाजी कागलकर, फरजाना नदाब, कल्पना शेंडगे, सलमा मेमन, देवेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.